तुम्ही बसला तरी चालेल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. सायमधला प्रयोग हाऊसफुल झालेला आहे. पहिला प्रयोग दुसऱ्याही हाऊसफुल असं कळलेलं आहे. फार वेळ न घेता या नाटकामागच्या महत्वाच्या काही व्यक्तींना बोलवतो. सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे निर्माता म्हणून आजच्या काळात खरं तर हे नाटक करण्याची रिस्क त्यांनी घेतली आणि 3 अंकी नाटक आहे. एरवी 3 अंकी नाटकाचा होत नाही. आमच्या नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर आणि अर्थात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी. खूप 3 अंकी नाटक तुम्ही पावसात आलात, वाढत घेतली, बाहेर कुडकुडलात, पण तुम्हाला असं वाटतं की हे 3 तास आमच्या दृष्टीने पण फार सुंदर होते. कारण नाटक हे नेहमी या बाजूनेच घडत नसतं, त्या बाजूने जास्त घडत असतं. त्यामुळे आम्ही जो प्रतिसाद बघत होतो करणाऱ्यांनाही जाणवत असतं, नटांना तर विशेषतः जाणवत असतं की आजचा प्रयोग कसा होतोय ते. त्यामुळे फार सुंदर. तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवल्यात तरी आमच्या नवऱ्याचा 3रा प्रयोग आहे आणि याच्या पुढे अजून 10 प्रयोग आहेत. जाताना आम्ही इथून जेव्हा जाऊ तेव्हा 4/4 300 प्रयोग पूर्ण झालेले असतील. पहिला प्रयोग झाला तेव्हापासून अमेरिकेतनं सारखी विचारणा होत होती, परंतु आम्ही ठरवलं होतं की आधी आपण महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे भारतातले प्रयोग करू आणि मग जाऊ. मग आम्ही लंडनला पण 2 शो केले आणि शेवटी तुमच्याकडे येतो. फार सुंदर ऑडियन्स आहे. मुख्य म्हणजे मला कला ज्या आपली जी संस्था आहे आणि तुमचा जो ऑडियन्स आहे हा फार प्रगल्भ आणि अभिरुची संपन्न आहे. कारण हे फक्त संयोजक नाही आहेत, तर सगळी नाटकवाली मंडळी आहेत, थिएटरवाली मंडळी आहेत. त्याच्यामुळे त्यांना नाटकाची जाण आहे, समज आहे. आता तुम्हाला तर माहितीच, मी नव्याने काही सांगत नाही, पण या नटांना सांगतो की येत्या 2 वर्षात कलाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. मराठी नाटक रुजवून आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्याचं आयोजन करता त्यासाठी एकदा विशेष तुमचे सगळ्यांचे आभार. मनपूर्वक आभार. तुमच्याबरोबर इतर वेळेला खूप मोठी टीम असते टेक्निकल भारतात प्रयोग करत असताना, पण इथे निवडत 3च माणसं, कारण 3च विजे दिले होते आम्हाला मधुकर. त्यामुळे त्याच्यापैकी एक आहे सुनील जाधव, तिकडे लाईट पाटकर इथे आणि संपूर्ण बॅकस्टेजची जबाबदारी घेणारा सुमित सुर्वे. कलाच्या सगळ्या सभासदांचे आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि हे नाटक तुमच्यापर्यंत पोहोचवता आलं याचं आम्हाला खूप खूप समाधान वाटते. धन्यवाद. थँक्यू.